हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल आफ्टर अ लाँग टाईम. एका वेगळ्या जर्नीची सुरुवात केली आहे. ती जर्नी पण नक्कीच शेअर करीन. पण आत्ता आपण हा लोणावळा व्लॉग कंटिन्यू करूया. तर आधीच्या व्लॉगमध्ये मी सांगितलेलं की मी गेलेली होती माझ्या कझिनच्या घरी टू स्टे फॉर सम डेज. पण अचानक प्लॅनमध्ये चेंज आला म्हणून तिला डिच्चू देऊन मी निघालेली आहे लोणावळ्याला. आणि फर्स्ट ऑफ ऑल हा आज व्लॉग मी टाकते बिकॉज आज चॅनलला 1 वर्ष झाले. ठीक आहे, 439 सबस्क्रायबर्स आहेत. तुम्ही सबस्क्राईब करा जर नसेल केलं तर, कारण का त्यांनीच मी मोटिवेट होईन आणि अजून व्हिडिओज टाकीन. आणि मी आता कन्सिस्टंट व्हायचा प्रयत्न करते, पण आता एका दुसऱ्या गोष्टीमध्ये डोकं टाकल्यामुळे थोडं लक्ष इकडे तिकडे होतं आहे. बट आज मी मुद्दामून टाकणार आहे कारण का आज फर्स्ट बड्डे आहे. सो मी निघाली आहे लोणावळ्याला. फर्स्ट टाईम जर्नी, लाईक फर्स्ट टाईम मी कुठे अशी गेली आहे ट्रेनने. लाईक लोकल्सचं तर ठीक आहे, पण फर्स्ट टाईम असं एकटी गेलेली आहे. असे मी मोठे ड्युरेशन्सवाले ट्रेन जर्नीज कधीच केले नव्हते. थोडीशी भीती होती, पण ती पण छोटीशी भीती निघून गेली. पण जनरल डब्यामध्ये लोणावळ्याची ती कुठली एक्सप्रेस असते, मला तर नाव पण नाही माहिती, एकदम धाकधूक. म्हणजे मी लोणावळ्याला पोचेपर्यंत मी स्ट्रेसमध्ये होती. त्याच्यानंतर लोणावळा स्टेशनला दादा आला पिक करायला, कारण का ते लोक ऑलरेडी तिथे पोचलेले. त्याच्यानंतर जाताना आम्ही थोडी शॉपिंग केली ब्रेकफास्टसाठी. आणि हे आहे त्या विलाचं एक्सटिरियर, लाईक अराउंड द विला. खूप सुंदर होतं. आणि सकाळी तर म्हणजे मॉर्निंग वॉज द बेस्ट पार्ट त्या एक्सटिरियरसाठी. म्हणजे एवढं सुंदर होतं सराउंडिंग त्याचं, एवढं सूदिंग होतं. म्हणजे लिटरली वी कॅन एन्जॉय अ टी असं, आणि शांत काहीच नाही करायचं आहे. एवढा छान होता हा विला. इंटिरियरपेक्षा एक्सटिरियर खूप छान होता आणि वाईब्स पण खूप छान होते एक्सटिरियरचे. त्याच्यानंतर मी अराऊंड थोडंसं विलाच्या मागे पुढे बघायला गेले तर मला अशी छोटेसे कॅबेजचे शेती, त्याच्यानंतर छोटे छोटेसे टोमॅटो एवढे क्यूट होते. त्याच्यानंतर हे अराऊंड खूप छान होतं. मी तेच बोलते, एक्सटिरियर वॉज 100/100. आता ते समोरचा हा व्ह्यू होता, तर बॅक साईडला हे सगळं होतं. त्याच्यानंतर हे जाम बोलतात ह्यांना, त्याचं झाड होतं. आणि खूप म्हणजे असे खाली लिटरली पडले पण होते. हे असं पण होतं. आणि असं कुठल्या विलामध्ये असं लगेच एवढी सगळी ब्युटी नाही दिसत. त्याच्यानंतर हे बघा, खूप छान म्हणजे अस्थेटिक बोलू शकतो ना. आणि ग्रीनरीज होती त्याच्या बॅकयार्डला, बॅक साईडला इन शॉर्ट. आणि इट वॉज ब्युटिफुल. म्हणजे इंटिरियरपेक्षा त्याचं सराउंडिंगच त्यांनी एवढं सुंदर बनवलेलं ना, काय सांगू. त्याच्यानंतर आम्ही डे वाइंड अप केला, रात्री आलो आणि सकाळी आमचं चेकआउट होतं, तर आम्ही थोडं लेट चेकआउट केलं. आणि मग आम्ही निघालो विलामधून. आणि आज आम्ही चाललो आहे मॅप्रो गार्डनला. परत एकदा हे माझं फर्स्ट टाईम आहे. आणि मी तुम्हाला सांगितले की जे मी लाईक माझा जे इंट्रो व्लॉग होता, जो इंट्रो व्लॉग ज्याला 1 इयर झाला, ज्याच्यामुळे मला कळलं आहे की आज चॅनलचा फर्स्ट बड्डे आहे, त्या व्लॉगमध्ये मी बोललेली की मी जे काही एक्सपिरियन्स करीन, माझं जे फर्स्ट टाईम असेल किंवा माझा जो एक्सपिरियन्स असेल तो मी तुम्हाला नक्की शेअर करीन. तर आम्ही गेलेलो एम कॅफेमध्ये, तिथे मॅप्रो गार्डनला. तिकडे पिझ्झाज ट्राय केले, स्ट्रॉबेरी क्रीम ट्राय केली. पिझ्झाज फुल फ्लॉप होते, स्ट्रॉबेरी क्रीम 1 नंबर, काय बोलू. त्याच्यानंतर आम्ही या स्टोअरमध्ये गेलो. इकडे एवढ्या गोष्टी होत्या, असं वाटायचं की फक्त सरबतच भेटतं मॅप्रोचं. बट तिथे गेल्यानंतर फ्रूट क्रशेस, हा फ्लेवर, त्याचं स्ट्रॉबेरी, त्याच्यात वेगवेगळे फ्रूटचे फ्लेवर, त्याच्यात जेलीज, ज्या जेलीजमध्ये एवढ्या व्हेरायटीज होत्या. जामून, त्याच्यानंतर ग्वावा चिली, किती म्हणजे किती सांगायला कमी. त्याच्यानंतर हे असे छोटे छोटे 3 ह्याचे हॅम्पर्स होते. त्याच्यानंतर हे मोहितो सिरप्स आहेत, जे आपण सोडामध्ये मिक्स केले तर आपल्याला मोहितो फिलिंग येऊन जाईल, आणि हे यूज करतात लोक. त्याच्यानंतर हे मिक्सोलॉजी किट्स, हे कुकीज, म्हणजे काय नव्हतं. इवन चॉकलेट्स पण होते त्यांच्याकडे. म्हणजे कुकीज, डार्क चॉकलेटमध्ये पण पान चॉकलेट, हे नाचोज, माय गॉड. आणि त्याच्यानंतर हे असे त्यांनी परत हॅम्पर म्हणजे ते फ्रूट क्रश, मग जेली, असं 3 गोष्टींचं हॅम्पर होतं. हे चॉकलेट्स आम्ही ट्राय केलेत आणि हे एवढे मस्त लागतात ना, एकदम प्रीमियम फील देतात. त्याच्यानंतर तिथे हे होतं की ही एक बॉटल आपण बाय करायची आणि आपल्याला हवे त्या कुठल्याही फ्लेवरच्या जेलीज आपण भरायचे, त्याचे फलेरो भरायचे. हे बघा, रॉ मँगो, ग्वावा, स्ट्रॉबेरी, जामून. त्याच्यानंतर तिथे पण टॅमेरिंड होतं, किती फ्लेवर्स होते. त्याच्यानंतर आम्ही ते सगळे भरले, जेवढे या बॉटलमध्ये भरू शकतात ना तेवढे भरायचे.
अरे जगह है अंदर चलो अंदर. भर गया. आम्ही कोचाकोची केली आणि आम्ही निघालो घरी यायला. तर असा होता हा लोणावळा व्लॉग. आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. तुमचा लोणावळा एक्सपिरियन्स कसा होता फर्स्ट टाईम, तुम्ही मॅक्रो गार्डनला गेलेलात का, आणि मला सांगा कमेंट्समध्ये. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.